ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारुनी आता। नत्वे वाहम जात्वनासम नत्वम नेमे जनाधिपाः। न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम। जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले। तरी कवन के जन्मले म्हणो ए तेथ। तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले। तरी आता काय निमाले विचारी पा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। भक्तराज अर्जुनाने देवाची शरणागती पत्करली। शिष्य भावाने शरण आले आणि आपण मला उपदेश करा अशा प्रकारची प्रार्थना केली। भगवंताने आपल्याही मनाशी विचार केला। ज्या प्रकाराने अर्जुनाची भ्रांती निवृत्त होईल त्या कारणाचा विचार करून आत्मज्ञानाशिवाय दुसरा कोणताही उपदेश अर्जुनाला करता येणार नाही। अधिकार तैसा करू उपदेश हे उपदेशाचे एक प्रकरण आहे। जसा ज्याचा अधिकार असेल तशा प्रकारे त्याला उपदेश करावा लागतो। सगळेजण सगळ्या उपदेशाचे अधिकारी नसतात। कर्माचा अधिकारी वेगळा, तत्संबंधाने येणारा उपदेशही वेगळा आहे। उपासनेचा अधिकारी वेगळा, त्याला केल्या जाणारा उपदेशाचा प्रकारही वेगळा आहे। आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये पराकोटीचं वैराग्य आहे तरी विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगनेचे नाही। हे विचारून ठाई ठेविले देवे। अंतःकरणामध्ये विरक्ती बांधली असेल तर तोच खऱ्या अर्थाने आत्मज्ञानाचा अधिकारी आहे। आणि ज्याला आत्मज्ञान संपादन व्हावं असं वाटतं तो मनुष्य इहलोकातल्या आणि पारलौकिक असणाऱ्या सगळ्या भोगांना त्यागाच्या भूमिकेमध्ये प्रवृत्त होत असतो। ज्ञानोबाराय मुमुक्षूचं वर्णन 15व्या अध्यायामध्ये करतात। वैभव स्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळघले। पुढती नयो या निघाले पैजा जेथ। त्यातलं पूर्वपद फार महत्त्वाचं आहे। भव नाम संसार आणि स्वर्ग म्हणजे पुण्याच्या शक्तीच्या प्रभावाने प्राप्त होणारा दिव्य भोगाने संपन्न असणारा लोक। या दोघालाही साधक उबगलेला आहे। किंबहुना ज्या ज्या ठिकाणी विरक्तीचा विषय येतो त्या सगळ्या प्रसंगामध्ये ज्ञानोबारायांनी स्वर्ग आणि संसार दोघांनाही सोबतच घेतला आहे असं बऱ्याच ठिकाणी दिसतं आहे। तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झारिया इच्छेचे। परिभोगावे हे न रुचे मना माझी। किंवा ऐसा उभय भोगे त्रास, तिथे सुद्धा उभय पदाने स्वर्ग आणि संसार घेतला आहे। किंवा ज्ञानोबारायांची आणखीन एक ओवी बघा। जसा हा उभय भोगे त्रास आहे किंवा भवस्वर्गा उबगले असा एक भाग आहे। किंवा अशा प्रकारचा आणखीन जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी। ते वाचून येथेची गोडी नेनती अनिक। हीच मला पूर्वी आठवली पण आता आठवत नव्हती। ज्ञानोबारायांच्या कृपेने आठवली। जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी। जेव्हा जेव्हा मुमुक्षू प्रकरणाचा विचार येईल त्या सगळ्या प्रसंगामध्ये ज्ञानोबाराय संसारावर पाणी सोडणारा तेवढाच अर्थ घेत नाही। ज्याने स्वर्ग किंवा ब्रह्मपदाचा कर्मकडा ओलांडुनी घालिती मागा असा विचार केला आहे। जोपर्यंत मनुष्य इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागासाठी प्रवृत्त होणार नाही तोपर्यंत तो आत्मज्ञानाचा खऱ्या अर्थाने अधिकारीच नाही। आणि अर्जुनाचा अधिकार आपल्या अंतःकरणाची भूमिका आपल्या शब्दातून प्रगट होत असते। मनुष्याने कितीही स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला तर जाणत्या पुरुषाला हे नक्की कळतं शब्दावरून की याच्या अंतःकरणातले विचार कशा प्रकारचे आहे म्हणून। तरी जाणीजे झाड फुले मानस जाणीजे बोले का भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे। पूर्वजन्मामध्ये आपण काय कर्म केलं वर्तमान काळातल्या भोगावरून कळतं।
एखादं झाड कोणतं आहे फुलावरून कळतं, तसं आपल्या शब्दावरून आपलं अंतःकरण प्रगट होत असतं. मला राज्याची दिव्य भोगाची अपेक्षा नाही, हाच आत्मज्ञानाचा अधिकारी आहे. आणि मग भगवंताने सरोष बोलण्यातून अर्जुनाला आत्मज्ञानाचा उपदेशाला प्रारंभ केला आहे. ज्यांच्या संबंधाने शोक करू नये त्यांच्या संबंधाने तू शोक करतो आहे. बुद्धिमान पुरुषाप्रमाणे भाषण करतो आहे. पण जे आत्मज्ञानी असतात ते जिवंत व्यक्तीविषयी शोक करत नाही, कारण तो अजून जिवंत आहे. आणि मेलेल्या व्यक्तीविषयी शोक करत नाही का? शोक करून फायदा नाही. दोघांच्याही बाबतीमध्ये गतासून च अगतासून पंडिताः न अनुशोचन्ति. थोडासुद्धा ते शोक करत नाही. ज्ञानी पुरुष शोक का करत नाही आणि अज्ञानी माणसं शोक का करतात, याचा थोडासा जर विचार आपण केला तर ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये कारण सांगतात. ज्या ज्या पदार्थावर आपण स्नेह करतो तो पदार्थ आपल्या शोकाला कारण ठरतो. भयाला कारण मनुष्याची आवड आहे आणि शोकाला कारण मनुष्याचा स्नेह आहे. देहाधनाची आवडी सदा भयतयाते न सांडी. ज्याला देहावर आणि धनावर प्रेम असतं त्याला कायम भीती असते. धन जवळ असेल तर मनुष्याला झोप येत नाही बघा. एखाद्याच्या खिशामध्ये समजा जर पाकिट असेल, पाकिट म्हणजे शाळेत जाण्याचं, त्याच्या खिशामध्ये जर पाकिट असेल आणि जर बस स्थानकावर त्याला विश्रांती करण्याचा प्रसंग आला, फक्त त्याला माहिती नसावं की आपल्या खिशामध्ये पैसे आहे, निवांत झोपतो. आणि आतापर्यंत आपला मुलगा आलाच नाही. रात्री जर आईने त्याला फोन केला, बाळा कुठं आहे, तू अजून घरी आला नाही, जेवण केलं का? जेवण केलं का हा पहिला प्रश्न जे विचारते ती आई असते. जेवण केलं का? बाकीचं नंतर, परीक्षा कशी झाली, किती मार्क पडते तो विषय सोडून दे, पण जेवण केलं का? अजून घरी का आला नाही? आई माझी शेवटची गाडी चुकली, आता मी सकाळी घरी आहे. बरं मग खिशाला जप. बरं मग खिशाला जपण्यासारखं आहे काय? अरे काही नाही, तुला न कळता मी तुझ्या पाकिटामध्ये गुलाबी रंगाचा कागद म्हणजे 2000ची नोट ठेवली, परिचय आहे आपल्याला. तो ठेवला, त्याला जपलं पाहिजे. बरं आतापर्यंत त्याच्या खिशात पैसे नव्हते का? होते, पण होते याची जाणीव नव्हती, निवांत झोपला होता. आता त्याला झोप लागत नाही का? देहाधनाची आवडी सदा भयतयाते न सांडी. आणि शोकाला कारण काय आहे? आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठावो. केला न शके पाप जावो कृतज्ञोनी जैसे. ज्या ज्या पदार्थावर आपला स्नेह असतो तो पदार्थ आपल्या शोकाला कारण ठरतो. पंडित माणसं, विद्वान कोणत्याही पदार्थावर स्नेह करतच नाही. स्नेह मनुष्याला बांधून टाकत असतो. आपण कितीही बलवान व्यवहारामध्ये असू द्या, पण आपलं बल निर्बल होऊन जातं जर प्रेमाचा प्रकार आला तर. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. मग आता शोक तरी का होतो? प्रिय वस्तूचा संयोग झाला तर आनंद आहे आणि प्रिय वस्तूचा वियोग झाला तर मनुष्याला शोक आहे. भक्तही शोक करत नाही आणि ज्ञानी पुरुषही शोक करत नाही. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराने इतकं गोड चिंतन केलं आहे. यो न हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. फक्त त्या पदाचा अर्थ नाही केला, ज्ञानोबराने त्या प्रत्येक पदाचं कारण सांगितले बघा तिथं ओव्यामध्ये. तो भक्त शोक का करत नाही, ज्ञानोबा त्याचं कारण खूप गोड सांगतात. पै आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे. हे जानोनी गताचे न शोचिजो. याचा अर्थ काय झाला? मनुष्य शोक करतो पण केव्हा? गताचे. जे जे आपल्यापासून जात आहे ना त्याचा मनुष्य शोक करतो. म्हणजे मनुष्याला वियोगातून शोकाची प्राप्ती होत असते. कोणताही पदार्थ प्रिय असेल, समजा आता आपला मोबाईल प्रिय आहे, मग हा आपल्यापासून हरवला गेला तर माणसं रडतात की नाही? काही काही माणसं 2-2 दिवस जेवत नाही बघा. का? मोबाईल गेला आहे ना. गताचे. गतम न शोचा हा ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. आणि गेलेल्या पदार्थाविषयी शोक करतो हे अज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. आणि ज्ञानी भक्त काय जाणतो? माझं जे खरं स्वरूप आहे, कल्पांत जरी झाला तरी ते माझं स्वरूप मला सोडून जात नाही. एका वाक्यात थोडासा भाव सांगतो. जे आपलं खरं स्वरूप आहे आपल्याला कधीच सोडून जात नाही.
आणि जे सोडून जातं ते आपलं कधीच नसतं. अज्ञानी मनुष्य जे आपलं नाही त्याला धरण्याचा प्रयत्न करतो आणि जे आपलं खरं स्वरूप आहे त्याला जाणण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. परिणाम जे आपलं आहे ते आपल्याला मिळत नाही आणि जे आपलं कधीच नाही त्याच्या पाठीमागे धावून संपूर्ण जन्म निघून जातो. सर्व सुखाची आशा जन्म गेला. इथे ते सर्व आणि सुखाची हे पद वेगळे बरं. जर सर्व सुखाची एकत्र पद घेतलं तर मग सर्व सुखाची ना मोक्षासाठी असा अर्थ होईल त्याचा, पण तसा अर्थ नाही आहे. तुकोबारायांचं वचन आहे सुखाची आशा सर्व जन्म गेला असा अर्थ करायचा तिथं. सुखाच्या आशेसाठी संपूर्ण जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशीन पावला मायाविष्ठीला जीव माझा. याचा अर्थ काय होतो? मनुष्य शोक करतो गेलेल्या पदार्थाविषयी, जाणाऱ्या पदार्थांच्या विषयी, आणि आपलं जे स्वरूप आहे ते कधीही जात नाही. कोणतं स्वरूप जात नसतं? जे नित्य असतं ते कधीही जात नसतं. मग नित्य काय आहे? अर्जुना, तू मी आपण सगळे राजे लोक नित्य आहोत आणि आपल्याला प्राप्त असणारा देह अनित्य आहे. नित्य कशाला म्हणतात? जे तिन्ही काळामध्ये असतं, ज्याची तिन्ही काळामध्ये सत्ता असते त्या भाव पदार्थाला नित्य असं म्हणतात. आणि जे फक्त एका काळात असतं, दोन काळामध्ये नसतं, त्याला अनित्य असं म्हणतात. आणि तो सिद्धांत परमात्मा 12व्या श्लोकामध्ये सांगतात. अर्जुना, असं कधीच नाही बरं. कोणत्याही काळामध्ये अहम न आसम इति न, मी पूर्व काळामध्ये नव्हतो असं नाही. त्वम न आसिही इति न, तू पूर्व काळामध्ये नव्हता असं नाही बरं. तूही होता, मीही होतो, आणि संपूर्ण असणारे हे राजे लोक भूतकाळामध्ये नव्हते असं नाही. याचा अर्थ काय? भूतकाळामध्ये आपण होतो, फक्त आपला देह वेगळा होता. वर्तमान काळातला आपला आताचा देह वेगळा आहे. म्हणजे देह बदलला तरी पण आपण मात्र अखंड आहोत. जी वस्तू भूतकाळातही होती, वर्तमान काळातही आहे, आणि अतः परम सर्वे वयम, यानंतरच्याही भविष्य काळामध्ये आपण सर्वजण न भविष्यामः इति न, राहणार नाही असं नाही, भविष्य काळामध्ये सुद्धा आपण राहणारच आहोत. याचा अर्थ काय झाला? जी वस्तू भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळामध्ये विद्यमान असते त्याला कालपरिच्छेद लागत नाही, त्यालाच नित्य असं म्हणतात. देहाचं तसं नाही. भूतकाळातला देह आता नाही, आताचा देह भविष्यात राहणार नाही, आणि भविष्यातला देह त्याच्या पुढच्या भविष्यात राहणार नाही. याचा अर्थ हे बदलत जाणार आहे. मनुष्य प्रत्येक असणाऱ्या जन्मामध्ये देह बदलतो बरं. फक्त एवढंच आहे, ज्या जन्मामध्ये त्याला देहाची प्राप्ती झाली तो देह त्याला सोडावासा वाटत नाही. हे फक्त आताच वाटते असं नाही. मागच्याही जन्मात आपल्याला असंच वाटत होतं की तो देह सोडू नये, पण या जन्माची प्राप्ती झाल्याबरोबर जितक्या अनायासे आपण तो सोडला, तसं भविष्यामध्ये नवीन जन्म प्राप्त होणार असेल तर तितक्याच अनायासे आपण यालाही सोडणार आहे. भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये जेव्हा तो कंस देवकी मातेचा वध करण्यासाठी प्रवृत्त झाला, स्त्री हत्या करणार आहे, तेव्हा वसुदेवाने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक उदाहरण आलं आहे, कंसा, कोणत्याही प्रकारे घाबरण्याचं काही कारण नाही. जीवात्म्याला कर्मानुसार गती प्राप्त होते. पुढच्या जीवनाची गती निश्चित झाली तेव्हाच तो मागचा जन्म सोडत असतो. त्यामध्ये निसर्गातल्या एका आळीचं उदाहरण दिलं आहे. त्या गवताच्या पात्यावर एक आळी असते बघा, हिरव्या रंगाची आळी, ती गुंडाळीप्रमाणे असते. आता गुंडाळी मराठी शब्द नाही कळणार, स्प्रिंग स्प्रिंगप्रमाणे ती आळी असते. ते अगदी आपले असे मागचे पाय आणि पुढचा असणारा मुखाचा भाग, जेव्हा पुढच्या भागाने पान पकडते तेव्हा मागचे पाऊलं सोडते, अशी ती चालत असते बघा. तसंच आहे जीवाचं. कर्मानुसार पुढचा जन्म त्याचा निश्चित झाला की तो मागचा देह सोडत असतो. सोडताना त्याला कष्ट होतात, आणि भगवंताच्या ईश्वरीय सृष्टीमध्ये नूतन जन्म प्राप्त झाला की त्याला मागचं काही आठवत नाही. बरं आहे ते.
ते मोबाईल आपण नवीन घेतो की नाही, असं म्हणतात ते काहीतरी कुठंतरी ते सेव्ह करावं लागतं, कोणतं तरी ते खातं बॅकअप का काहीतरी म्हणतात त्याला ते. आणि जर ते आपण नाही केलं तर नवीन फोन घेतला तर मागचं काही राहत नाही. ते कुठंतरी ते नंबर वगैरे असं म्हणतात ते प्रक्रिया, तर आपल्याला जास्त काही त्यातलं माहिती नाही. ते सेव्ह करून ठेवा, अकाउंटला सेव्ह करावं लागतं म्हणतात ते. तर ते पुढच्या मोबाईलमध्ये येतं, ते त्याला बॅकअप वगैरे काहीतरी म्हणतात, गुगल अकाउंटला असं म्हणतात की नाही. तर ते त्याला पुढच्या मोबाईलमध्ये मग ते ठेवलं की बरोबर सगळं येतं ना. पण काही काहीला ते जमत नाही, मग ते जाते सगळे संदेश निघून. तसं होतं ईश्वरी सृष्टीमध्ये. नूतन जन्म प्राप्त झाला की सामान्य जीवाला मागचं काही आठवत नाही. फक्त काही विद्वान लोक असतात ना, त्यांना आठवतं, त्यांचा डाटा सेव्ह असतो, त्यांना ते मागचं सगळं आठवतं. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, भवतापश्रमी दुःखे पिढीले निववत्या. ते सगळं. पण ईश्वरी सृष्टीमध्ये सामान्य जीवाला काही आठवत नाही. आणि जर आपल्याला आपले मागचे जन्म आठवले असते ना, तर आपण आताच्या काळापेक्षा जास्त सावध झालो असतो. जास्त मागं आपण काय काय भोगलेलं आहे. आणि आपल्याला जन्माला येताना गर्भात आठवतं, जन्म झाल्यानंतर ते आठवत नाही. काय सांगू गर्भीचे यातना, मज भोगिता नारायणा, मांसमुळ मूत्र जाना, तुझ क्षणक्षणा ध्यात असे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. तो गर्भात असताना त्याला स्मृती असते, पण जन्म झाला की असं म्हणतात की त्याला धक्का लागतो, स्मृतिभ्रंश होतो त्याला ते आठवत नाही बघा. आणि त्यामुळेच तो आपल्याला संत महात्म्यांची कृपा आहे फार मोठी आपल्यावर, म्हणून तर त्यांची असणारी अमृतवाणी आपल्याला ऐकायला भेटते. आणि या शब्दातून आपल्याला आपलं साधकीय जीवन, भविष्यामध्ये होणारी अधोगती किंवा ऊर्ध्वगती याचा निश्चय करता येतो. म्हणून हे शब्द आपल्याला सावध करतात की आपण पाठीमागं कुठं होतो, भविष्यामध्ये आपली दिशा कुठं जाणार आहे. जर ज्ञानोबाऱ्यांचे, तुकोबाऱ्यांचे किंवा सगळ्या संतांचे हे शब्द अभंग आपल्यासमोर नसते तर आपली काय गती झाली असती. नाहीतरी आपल्या बुद्धीला दिशा कुठं आहे, आपल्या बुद्धीला दिशा नाही. उलट हे प्रमाण आपल्यासमोर जर आले तर आपल्याला दिशा तरी चांगली मिळते आहे, नाहीतर याहीपेक्षा आपली अधोगती होऊ शकते. याचा सगळ्याचा विस्ताराचा भाव असा आहे की प्रत्येक जन्मामध्ये आपला देह बदलतो. जो देह बदलतो तो अनित्य आहे आणि देहाच्या बरोबर आपला बदल होत नाही. म्हणून अर्जुना, आपलं खरं स्वरूप नित्य आहे. तुम्ही असं म्हणाल का मग देवाने तर इथं सांगितलं मी एक आहे, तू एक आहे आणि बाकीचे सगळे राज्य लोक आहे, किती मोठा भेद प्राप्त झाला. तर तो भेद आत्मस्वरूपाने प्रतिपादन केलेला नाही, तो भेद देह नावाच्या उपाधीला धरून प्रतिपादन केलेला आहे. नाहीतर अर्जुना, देह बाजूला सारला तर अहम, त्वम, इमे यापैकी एकही सर्वनाम वापरलं जाणार नाही. म्हणजे मी, तू, मितोपण जाऊ दे दुरी असाच प्रकार प्राप्त होईल. फक्त सांगण्याची प्रक्रिया असल्यामुळे भगवान असं म्हणतात की भूतकाळामध्ये मी, तू हे राजे लोक नव्हते असं नाही, आपण सर्वजण होतो. फक्त आपला जो देह आहे तो बदललेला आहे. आत्मस्वरूपाने आपण सगळे होतो. भविष्य काळामध्ये सुद्धा आपण सगळे राहणार आहोत, आत्मस्वरूपाच्या संबंधाने राहणार आहोत. एकच तत्वाने. बरं, मुक्त झाला तर मग ब्रह्मस्वरूपाने राहील आणि मुक्त नाही झाला तर मग जीवरूपाने का होईना राहणारच आहे. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत सूक्ष्मदेहाचा बाध होत नाही. मग सूक्ष्मदेहाच्या रूपाने का होईना भविष्यामध्ये आपण राहणारच आहे. अर्जुना, आणि वर्तमान काळ का घेतला नाही बरं क्रियापदकान? वर्तमान काळ घ्यायचा आहे काय? आपण आहोतच ना आता कुरुक्षेत्रावर. मी आहे, तू आहे, आपण बोलतच आहोत. त्यामुळे जे तिन्ही काळामध्ये असतं त्याला नित्य म्हणतात. आणि जे फक्त एका काळात असतं, दोन काळामध्ये नसतं. वर्तमान काळातला देह भूतकाळात नव्हता, भविष्य काळात राहणार नाही, म्हणून वर्तमान काळातला देह अनित्य आहे. आणि मी भूतकाळातही होतो, आताही आहे, भविष्यात राहणार आहे. सगळेजण आपण, याचा अर्थ आपण स्वरूपाने नित्य आहोत. मग जे नित्य आहे त्याच्याविषयी शोक काय करायचा? जे कायमच राहणार आहे. आणि जे अनित्य आहे त्याच्याविषयी तरी शोक का करायचा? कारण का अनित्य आहे
त्याला आपण कितीही रक्षणाचा प्रयत्न केला तरी ते आपल्या हातामध्ये राहणार नाही. आणि जे नित्य आहे त्याचा आपण कितीही नाश करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा नाश होणारच नाही. जीवाची अंतरंगातली मागणी हीच आहे बरं. पंचदशकाराने असं म्हटलं आहे, इयमात्मा परानंदः परप्रेमास्पदं यतः मानभुवं हि भूयासं इति प्रेम आत्मनीक्षते. मी नसावं असं मनुष्याला कधीच वाटत नाही ना. कायम असं वाटतं बघा, मी कायम असावं. असावं म्हणजे असणं हे सत्पदाचा अर्थ आहे. म्हणजे मी नित्य असावं याचा अर्थ जीवाला आतून सत्पदाची अपेक्षा आहे. मी ज्ञानी असावं चित्पदाची अपेक्षा आहे. दुःख कधीच नसावं म्हणजे आनंदाची अपेक्षा आहे. जीवाच्या अंतरंगातलीच मागणी आहे, सत चित आनंद रूपाने मी असावं. पण मात्र दुर्दैव असं आहे, सच्चिदानंद पदाची अपेक्षा आहे. शोधतो कशामध्ये? असत जड दुःखरूप प्रपंचामध्ये शोधतो आहे. जीवाचं शोधणं चुकलं म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. संत आपल्याला जगस्पृहे आस्पद हा एक सार्वभौमपद न मरणे निर्विवाद जगा पडी. जगाला फक्त दोनच पदाची अपेक्षा आहे, जगस्पृहे. जगाच्या स्पृहेचा आस्पद, आस्पद म्हणजे ठिकाण कोणतं आहे? दोनच आहे, न मरणे निर्विवाद जगा पडी आणि एक सार्वभौमपद. संपूर्ण सृष्टीवर आपली सत्ता असावी म्हणजे अखंड सत्ता आहे. न मरणे, पुन्हा मला कधी मृत्यूच प्राप्त होऊ नये याचा अर्थ अमरपदाची त्याची अपेक्षा आहे. सत्ता असणं आणि अमरपदा दोन्हीचा अर्थ एक आहे. कायमचं राहणं म्हणजे सत्तेच्या रूपाने राहणं ही जगाची अपेक्षा आहे. मरावं कोणालाही वाटत नाही. मानभुवं हि भूयासं, मी नसावं असं वाटत नाही. अहो साधी रेंज जरी गेली मोबाईलची तरी मनुष्याला असं वाटतं बहुतेक मी आता जगातच नाही असं वाटतं की नाही मनुष्याला. त्याला असं वाटतं आपल्या अस्तित्वाचं प्रमाण म्हणजे मोबाईलमध्ये असणारं नेटवर्क. असं सध्याला भ्रम झाला लोकांचा की माझं अस्तित्व याच्यावर अवलंबून आहे. आपला जर फोन लागला नाही तर लोक काय म्हणतात, अहो तुम्ही कुठं होते? आम्हाला वाटलं तुम्ही कुठं तरी गेले असं वाटतं की नाही. म्हणजे आपलं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे. असं सोडून द्या तो विनोदाचा विषय, पण कायम असावं असं वाटतं की नाही. मानभुवं हि भूयासं इति प्रेम आत्मनीक्षते. कायमचं असावं असं मनुष्याचं आपल्या आत्मस्वरूपावर प्रेम आहे. आणि ज्याच्यावर जास्त प्रेम असतं तो विषय आनंद स्वरूप असतो. प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, तये खेवी आटे दिंडी माग सांसारिक आहे. म्हणून अर्जुना भगवंताने तेच सांगितलं. या श्लोकातला आणखीन एक भाव आहे. आपण भूतकाळामध्ये होतो, आता वर्तमान काळात आहोत आणि असंच आपण भविष्य काळामध्ये राहणार आहोत. यातून भगवंताने पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या दोन्हीचे प्रतिपादन केलेलं आहे. कारण पूर्वी जर आपण नव्हतो, काही शास्त्रकार जे आहे ना ते देहालाच आत्मा मानतात. देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परोती प्रमा ढळो नेणे. त्यांचं म्हणणं काय आहे? अहो आत्मा म्हणजे वेगळा काहीच नाही आहे, देह हाच आत्मा आहे. मग त्यांना आपण प्रश्न विचारला, देह हा आत्मा आहे ना, हा देह म्हणजे आत्मा, मग हा देह पूर्वजन्मात होता का? नव्हता. म्हणजे देह स्वरूप असणारा आत्मा पूर्वी नव्हता हा. मग याला आता सुखदुःख भोगावे लागतात. याचं कारण काय? सुखदुःख तर भोगावे लागतात की नाही. मग त्याला भोग होतो. भोगासाठी लागणारं पाप पुण्य त्याने काही केलंच नाही. या देहाने कुठं केलं? कारण हा देह तर याच काळात जन्माला आलेला आहे, हा तर काही मागे नव्हता. मग आता त्याने पाप पुण्य केलं नाही वर्तमान जीवनात तरी सुखदुःख भोगावे लागतात. याला काय म्हणतात? केलं तर काहीच नाही पण प्राप्त झालं, अकृताभ्यागम नावाचा दोष येतो. बरं, तुमच्या म्हणण्यानुसार हाच देह आत्मा मानला आणि हा देह मेला म्हणजे काय झाला? आत्मा मेला. या जीवनामध्ये त्याने काही पाप पुण्य केलं आहे, मरेपर्यंत त्याला पाप पुण्याचं काही सुखदुःख मिळालं नाही. आता मेल्याबरोबर पाप पुण्याचं फळ त्याला मिळणार कसं? कारण देह नावाचा आत्मा तर मेला आहे. म्हणून जे त्याने केलं आहे ते भोगा वाचून संपलं. म्हणजे काय झाला? कृतव्य प्रणाश नावाचा दोष आला. केलं आहे पण भोगाला काहीच मिळालं नाही, आणि केलं काहीच नाही पण भोगाला मिळालं.
दोन प्रकार आहे ना. मागे काहीच त्याने केलं नाही तरी भोग मिळाला, आता सर्व काही केलं तर भोगच मिळाला नाही. म्हणजे अकृताभ्यागम नावाचा आणि कृतप्रणाश नावाचा दोष येतो. म्हणून देहाला आत्मा मानता येत नाही. आत्मा वेगळाच होता. ज्या आत्म्याने जीवात्म्याने कर्म केले त्याने ते शरीर सोडलं आणि या शरीरामध्ये तो आला. मागच्या कर्माचा हिशोब तो आता घेतो आहे आणि आता केलेलं कर्म याची झाडाझडती त्याची भविष्य काळामध्ये होणार आहे. म्हणून पूर्वजन्म आणि पुनर्जन्म आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मांडलेल्या गोड संकल्पना आहे. त्याचं प्रतिपादन या 12व्या श्लोकामध्ये दिलं आहे. जे माणसं म्हणतात ना आम्हाला पूर्वजन्म मान्य नाही, आम्हाला पुनर्जन्मही मान्य नाही, पूर्व आणि पुनर्जन्म दोन्ही आम्हाला मान्य नाही, मग त्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं की कृतप्रणाश आणि अकृताभ्यागम नावाचा दोष येऊ शकतो. भगवंतांनी त्याचंही निराकरण केलं. तो काही वादाचा विषय नाही. तुम्ही माना किंवा न माना, सुखदुःखाला कोण टाळू शकते. आपण मानलं नाही म्हणून काही, न मानलं नाही म्हणून काही फरक पडतो असं काही नाही. ते भोगावं लागतं ईश्वरसृष्टीमध्ये. ना भुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम अगाकर्मे जीवरावे तैते सुखदुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. हा नियम अबाधित आहे. यावंच लागतं. ज्याने मान्य केला जन्म त्याला यावंच लागतं, ज्याने मान्य नाही केलं त्याला यावं लागतं की नाही. अहो मरावं लागतं म्हणजे यावंच लागतंय. मृत्यू कोणाच्या हातामध्ये. जे माणसं म्हणतात आम्हाला पुनर्जन्म मान्य नाही, तुला मृत्यू तर मान्य असेल की मला मृत्यू मान्य असं म्हणेल का कोणी. मान्य नाही मला, मान्य नसला तरी स्वीकार करावा लागतं. मृत्यू आणि जन्माचं चक्र कुठपर्यंत आहे. ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत. ज्या अर्थी त्याला मरण मानावं लागतं वाद करणाऱ्या व्यक्तीला, याचा अर्थ त्याचा काय झाला आहे, जन्म झालेलाच आहे. आणि आता जन्माच्या नंतर मृत्यू असेल तर मृत्यूनंतर काय पुन्हा जन्म आहेच ना. दिवसानंतर रात्र असेल तर रात्रीनंतर दिवस येणारच आहे. तसं मृत्यूनंतर पुन्हा जन्म येणारच आहे. नाही मानला तरी घ्यावाच लागणार आहे. त्याचंही प्रतिपादन बहूनि व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं व्यत्थ परंतप. यामध्ये सुद्धा प्रतिपादन केलं बरं या श्लोकामध्ये सुद्धा. किंवा वेदाहम समतितानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेदन कश्चन. याही श्लोकामध्ये हे प्रतिपादन केलं. 3 प्रमाण सापडले आपल्याला आणि 3ही प्रमाणं गीतेतलेच आहे की अर्जुना माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले. मी सर्वांचे सर्व मागचे जन्म जाणतो, आताचेही जाणतो, भविष्यातलेही जाणतो. त्यामुळे जन्म देहाचा होतो आहे, आत्मस्वरूपाचा नाही. आत्मा अखंड नित्यरूपाने आहेच असं भगवंतांनी प्रतिपादन केलं. यावरच्या आपण 3 ओव्या काल पाहिल्या होत्या. अर्जुना सांगेन ऐक एथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदी करुणी नित्यता ऐसेच असोनी. नित्यता म्हणजे वारंवार कायम देहाच्या रूपाने आपण असेच असणार आहोत असंही नाही ना. तरी निश्चित क्षया जाऊनी. एकदा आपला क्षय झाला म्हणजे कायमचा झाला असंही राहणार नाही. ही भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही. कोणते दोन्ही नाही. नित्य राहणार आहो हेही नाही आणि एकदा क्षय झाला म्हणजे कायमचा झाला या दोन्ही गोष्टीसुद्धा नाही. क्षय झाला म्हणजे पुन्हा जन्म येणारच आहे, जन्म आला की पुन्हा क्षय होणारच आहे. मग ही प्रक्रिया घडते कुणामुळे त्याचं ज्ञानोबारे कारण सांगतात. हे ओपजे आणि नाशे. ओपजे म्हणजे जन्म, नाशे म्हणजे मृत्यू. ही सर्वच्या सर्व घटना देहाची आहे आणि ते मायावशे दिशे. मायेच्या योगाने हे दिसतं आहे. एरवी तत्वतः विचार केला, तत्वतः म्हणजे खऱ्या अर्थाने तत्वतः विचार केला तर वस्तू जे अविनाशची, जे वास्तव स्वरूप आहे, वस्तुनाम ज्याचा कधी बाध होत नाही, तिने कालामध्ये जे अखंड आत्मसत्ता आहे ते मात्र अविनाशची चकाराने सांगितलं. ते अविनाशच आहे, त्याचा विनाश कधीच होत नाही. माया शब्दाचा अर्थ होत असताना अज्ञान असा अर्थ घेतलेला आहे आणि अज्ञानच आवरण करतं. आवरणापासून विक्षेप होत असतो. जसं की पाण्यावर शेवाळ निर्माण होतं. पाण्यावर निर्माण झालं, आच्छादित कोणाला करतं, पाण्यालाच आच्छादित करतं. आपल्या डोळ्यामध्ये समजा जर पडळ नावाचा रोग निर्माण झाला, कुठं निर्माण झाला, डोळ्यात. झाकतो कोणाला, डोळ्यालाच झाकतो.
सूर्याच्या प्रकाश किरणाच्या माध्यमातून बाष्पीभवन होतं, ढग निर्माण होतात आणि झाकतात कुणाला? सूर्याला झाकतात। हे ज्याप्रमाणे घडतं तैसे स्वरूपी झाली माया आणि स्वरूपनेन नेझ धनंजया तेची रूपया ज्ञानासी स्वाश्रया आणि स्वविषया। मायेच्या संबंधाने असा विचार आला ती स्व हा शब्द आत्मवाचक किंवा परब्रह्मवाचक आहे। आपल्या आत्मस्वरूपाचाच आश्रय घेणारी माया आहे, कारण त्याला स्वतंत्र सत्ता आणि स्फूर्ती नाही। परब्रह्माचा आश्रय घेते आणि परब्रह्माला विषय करते। विषय करणे याचे अर्थ दोन होतात, जाणणं म्हणजे पण विषय करणं, आणि झाकून टाकणं म्हणजे सुद्धा विषयच करणं। स्वतः परमात्म्याच्या आश्रयावर राहायचं आणि परमात्म्याला झाकून टाकायचं। तैसे स्वरूपी झाली किंवा तैसे हे माझीच बिंबेली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवनिका जैसी मनोनिभूते माते नेनती माझीच परिमी नवती जळीची जळी न विरती मुक्ता फळे। 7व्या अध्यायामध्ये कारण हे दिलेलं आहे। माया वशी रज्जूचा आपल्याला सामान्य ज्ञान असेल, विशेष स्वरूपाचा अज्ञान असेल तर सर्प निर्माण होतो, आणि रज्जूचा आपल्याला विशेष रूपाने ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती होते। याला कारण काय? याला कारण रज्जूच्या विषयी असणारं ज्ञान आणि अज्ञान हेच कारण आहे। अज्ञान असेल तर सर्पाची उत्पत्ती, रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाचा नाश। आणि या ज्ञान अज्ञानाच्या क्रिया ज्या स्वरूपावर घडल्या त्या रज्जूला विचारलं, अहो तुमच्यावर सर्प भासला बरं, काही विषबाधा तर नाही झाली? नाही। काय होणार विषबाधा? रज्जूला सर्प भासला हे माहिती नाही। बरं, तुमच्यावर पुष्पमाळा भासली, थोडासा सुगंध प्राप्त झाला असेल, सुगंधही प्राप्त होत नाही। बरं जाऊ द्या, रज्जूवर भासलेला सर्प निघून गेला, आता तर बरं वाटतंय ना? रज्जूला सर्प निवृत्त झाला हेही माहिती नाही, सर्प निर्माण झाला हेही माहिती नाही। तुम्हाला रज्जू म्हणतात हे तरी माहिती आहे, ते तुम्ही म्हणतात ते मला माहिती नाही। जे रज्जूच्या ठिकाणी सर्प नाही, सर्प निवृत्तीचा व्यवहार झाला तो आपल्या बुद्धीमध्ये झालेला आहे। ते मायावशे दिशे व्यावहारिक रज्जू जर एवढी अलिप्त राहत असेल, हे परमात्मा तत्व आहे जगताच्या उत्पत्तीचा, स्थितीचा आणि प्रलयाचा, त्याच्यावर काहीसुद्धा परिणाम होत नाही। कारण का? प्रातिभासिक किंवा व्यावहारिक सत्तेतला पदार्थ पारमार्थिक सत्तेतल्या परब्रह्मावर कोणत्याही प्रकारचा लाभ हानीचा विकार निर्माण करू शकत नाही, ते निर्विकार आहे। यत्र यत अध्यस्तम तत्कृतेन गुणेन वा दोषेन अनुमात्रम अपि न संबध्यते। ज्याच्यावर जे अध्यस्त असतं ना त्याच्यावर त्या गुणाचा, दोषाचा, त्या पदार्थाचा काही अधिष्ठानावर परिणाम होऊ शकत नाही। म्हणून तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची, आणि ते वस्तू कोण आहे? ज्याला ते सर्वनामाने म्हटलं आहे ते मी असे, असा फक्त जीवाला निश्चय करायचा आहे। तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची हे परोक्ष ज्ञान झालं, आणि ते वस्तू मी असे असा फक्त एक आपल्याकडे निश्चय केला की मी सुद्धा अविनाशाची। मग माझ्या देहाची जन्म झाला तरी माझ्या स्वरूपावर फरक पडत नाही, आणि या देहाचा मृत्यू झाला तरी माझा मृत्यू होत नाही। ज्या लक्षणाने ती वस्तू अविनाश आहे त्याच लक्षणाने मी सुद्धा अमर अविनाश आहे। म्हणून तो तुकोबारांचं प्रमाण आहे, अमर आहा खरे के पहा खोटे फक्त एक करायचं, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवंसा कळेल। ज्या काळामध्ये आपण स्वतःला देह म्हणतो तेव्हा आपल्याला जन्म आणि मरण आहे, आणि फक्त देहाचा संबंध तुटला, सोडला आपण जिवंत असताना की मग तुम्हाला भरवंसा कळेल की तुम्ही अमर आहात, सत्स्वरूप आहात। मग हे दिसतं त्याची वाट काय? अहो दिसण्यामध्ये फरक नाही पडत, दिसतं ते खरं मानलं की मग फरक पडतोय। दिसलं म्हणून काही नाही। काही माणसं ते जुन्या काळामध्ये पट असायचा, ज्ञानोबांनी विचार केलाय बघा, सो मायेचे आडसूत्र आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र बाहेर नटी छायाचित्र 84 लक्ष। चित्रपटाची संकल्पना तेव्हाच आलेली आहे। पटावर चित्र दाखवायचं त्याला म्हणतात चित्रपट, असा त्याचा अर्थ आहे। पट म्हणजे वस्त्र, वस्त्रावर चित्र काढायचं चित्रपट। मग आता ते काही माणसं मनोरंजनासाठी ते पाहतात, आणि काही त्याच्याशी एकरूप होतात। बापरे बाप, एवढे एकरूप, काही एकरूप होतात काही सांगता येत नाही। मी असं ऐकलं आहे म्हणे,
एक मनुष्याने ते रामायण पाहायला सुरुवात केली. ते रावणाच्या लक्षात आलं की जानकी मातेचं अपहरण करायचं आणि लक्ष्मण रेषा आपण उल्लंघू शकत नाही. तो त्या अभिनयात शिरला. पाहणारा जो व्यक्ती भाविक होता बिचारा, तो त्या अभिनयामध्ये त्याने प्रवेश केला. एकरूप झाला तो. काही माणसं इतकी एकटक पाहतात, पापणीसुद्धा लव देत नाही बघा, एवढे एकटक पाहतात ते चित्र. त्या अभिनयात त्यांनी प्रवेश केला, एक रस झाला त्याच्यामध्ये. मग जेव्हा त्या रावणाने साधूचा वेश घेतला, पण जाता येईना पलीकडे. महापुरुषांची ताकद एवढी असते, त्यांनी असं म्हटले, ज्या प्रभू रामचंद्राच्या भावाची लक्ष्मण रेषासुद्धा रावणाला ओलांडता नाही आली, तो भक्ताचा काय अनिष्ट करणारे रावण. म्हणून काहीच बाधा होऊ शकत नाही, एवढं सामर्थ्य आहे. पण त्याला ते बसलं तो आसन घालून, भवते भिक्षाम देही. जानकी मातेने सांगितलं, तुम्ही आश्रमाच्या रेषेचं उल्लंघन करून या अंगणामध्ये, मी तुम्हाला भिक्षा वाढते. त्यांनी सांगितलं, नाही, आता माझी समाधी लागली, ध्यान लागलं, मला विक्षेप होऊ नये, तुम्हीच इकडे या. लक्ष्मण रेषेचं उल्लंघन करावं लागलं आणि परिणाम रावणाने आपलं खरं स्वरूप प्रगट केलं. हा झाला रामायणाचा प्रसंग. पण तो जो समोरचा पाहत होता ना, त्याला इतका राग आला, त्याने पायातला जोडा काढला, रावणाच्या अंगावर फेकून मारला. काय झालं? पट फाटला. त्याने खरं मानलं ते खरं. ज्ञानोबा म्हणतात, चित्रीचे जळ होता असं, तो दृष्टीचाचे आभास, पटी अग्नी ओलांश दोन्ही नाही. हनुमंताने लंका जाळली, ती अग्नी दिसते की नाही टी व्हीवर आपल्याला, मग कोणी पाणी ओततं का? नाही म्हणे टी व्ही जळून जाईल ना, किती मोठी आग लागली, भडकली बुवा, असं म्हणतं का कोणी? ते दिसण्यापुरतं आहे. ज्याने खरं मानलं त्याला परिणाम भोगावा लागतो. तसं जन्म आणि मरण हे सृष्टीचा आभास आहे. ज्ञानोबांनी म्हटलंय बघा, तैसी ये निर्बळे माझ्या स्वरूपी, जो भूत भावना आरोपी, तयाशी तयाच्या संकल्पी, भूताभास असे, तेची कल्पिती प्रकृती पुरे, तरी भूताभास आधीच सरे, मग स्वरूपवरी एक सरे निखळ माझे. तुम्ही असं म्हणाल, एवढं सगळं जगत आपल्याला दिसतं आहे, हे कशी काय आपली कल्पना असेल? स्वप्न नाही पाहत का आपण? स्वप्न काय आहे आपलं? आपण पाहत असणारं स्वप्न ही आपली कल्पना आहे. मग स्वप्न खरं का खोटं? खोटं. स्वप्नाला एका क्षणात आपण खोटं म्हणतो, आणि हे सुद्धा हेही स्वप्नच आहे. नाही हो म्हणे, ते स्वप्न अल्पकाळात असतं. हे बघा ना, किती पिढ्याना पिढ्या चालल्या याच्यामध्ये. स्वप्नात ते तसंच वाटतंय की मी अनेक पिढ्या पाहत आहे, इथंही तसंच वाटतं आहे. फक्त याला नाथ महाराजांनी भागवताना दीर्घ स्वप्न असं म्हटलं आहे. मग स्वप्नसुद्धा आपणच निर्माण करतो की नाही? आपल्या स्वरूपावर जैसाचे इला तो अर्जुना, म्हणे स्वप्नीची विचित्र सेना, मीच झालं होतो ना निद्रावशे, आता सेना ते सेना नव्हे, हे मीची एक आगवे, ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. स्वप्नातले सगळे पदार्थ मीच झालं होतो. जाग झालं म्हणजे अवस्थांतर झालं, तर स्वप्नातले पदार्थ स्वप्नातले दिसत नाही. तसं आपल्याला बोधांतर जर झालं तर आपल्याला जगत नावाचं स्वप्नसुद्धा काहीच परिणाम करणार नाही. जग नोहे हा अवघा जनार्दन, पण केव्हा? जाग झाल्यानंतर. ज्ञानोबा उदाहरण देतात, कल्पनावादाचं उदाहरण आहे, निमित्त मात्र आहे, उपादान कारण सगळे येते यामध्ये. जैसे पवने तो हालविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवनके जन्मले म्हणो येतेथ, तेचे वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले, तरी आता काय निमाले विचारी पा. या दोन ओव्यांचा एकत्र विचार आहे. दृष्टांत पूर्ण होतो दोन ओव्या घेतल्यानंतर. उदाहरण देतात ज्ञानोबाराय, अथांग पाणी आहे, शांत पाणी, त्या पाण्यावर लाट नाही, काहीच नाही. पण वारा जर वाहू लागला तर काय निर्माण होते? लाट. थोडंसं बारकाईनं ऐकायचं. लाट निर्माण झाली, याला उपादान कारण कोण? पाणी. निमित्त कारण वारा. पदार्थाच्या कारणाला हेच कारण असतात ना, उत्पत्तीला एक उपादान कारण असतं, एक निमित्त कारण असतं. पवने म्हणजे वाऱ्याने, तोय हलविले, फक्त पाण्याला हलविलं, परिणाम काय होतो? आणि तेच असणारं पाणी पाणी रूपाने न राहता तरंगाकार झाले, तरंगाच्या आकाराला प्राप्त झालं. पाहणारा व्यक्ती काय म्हणतो? बघा ना म्हणे, लाट निर्माण झाली. लाट ही आपल्या वाणीत आहे. आपण पाण्याला विचारलं, का हो लाट निर्माण झाली? पाण्याला ते माहितीच नाही आहे. ज्याला आपण लाट म्हणतो ती जर आपण घेण्याचा प्रयत्न केला तर हाताला काय लागतं?
आपण घेण्यासाठी काय गेलो होतो? लाट. आणि हाताला काय लागलं? मग लाट फक्त काय आहे? उच्चारात आहे का अनुभवात आहे? उच्चारात आहे. अनुभवात काय आहे? पाणीच आहे. फक्त त्या पाण्यावर लाट निर्माण कोणामुळे झाली? वाऱ्यामुळं. वारं हां, तसं आपल्या बुद्धीत वारच आहे ना अज्ञानाचं. त्या अज्ञानाच्या वाऱ्यामुळं आपण पाहतो आहे प्रत्यक्ष पाण्याला, म्हणतो आहे लाट. हात लावतो मातीला, म्हणतो आहे घट. सोन्याला स्पर्श करतो, म्हणतो आहे अलंकार. पाहतो आहे परब्रह्माला आणि म्हणतो आहे जग. पण जोपर्यंत आपला जगताचा भ्रम जात नाही तोपर्यंत हे आपल्या अनुभवाला येत नाही. ज्ञानोबा म्हणतात, आणि तरंगाकार झाले तरी कवन म्हणजे कोण, के म्हणजे कोठे, कोणाचा कोठे जन्म झाला म्हणून येतेथ. आपण व्यवहारात म्हणतो ना जन्म झाला बा, मग जन्म ठिकाण सांगा तुमचं, जन्मस्थान. ज्ञानोबा म्हणतात कोणाचा जन्म झाला आणि कुठं झाला असं म्हणता येईल त्या ठिकाणी? म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. पण ज्याला अज्ञान आहे तो म्हणेल ना, बघा ना लाट निर्माण झाली. कुठं निर्माण झाली? अलीकडच्या काठावर, पलीकडच्या काठावर मोठी लाट निर्माण झाली असं तो म्हणू शकतो. तेच उदाहरण पुढे, तेच वायूचे स्फुरण ठेले. स्फुरण म्हणजे वाहन. वायूचं वाहन बंद पडलं आणि आता पुन्हा उदक म्हणजे पाणी आपल्या मूळ स्वरूपाला आलं. बघा शब्द कसा आला? आणि उदक सहज, कोणताही प्रयत्न न करता, कारण ते आपल्या मूळ स्वरूपाशी आहे. सपाट झाले, पुन्हा स्थिर झालं. तरी आता काय निमाले? विचारी पा, सांग बरं अर्जुना, आता काय नष्ट झालं? काय नष्ट झालं? लाट का पाणी? खरं तर लाटही नष्ट झाली असं नाही म्हणता येत, कारण ते पाणीच होतं ना. म्हणून हा व्यवहार कुठपर्यंत झाला? हा व्यवहार व्हायला कारण आहे वारं. वारं वाहू लागलं की लाट, वारं बंद पडलं की लाट नाही. आणि पाणी कोणत्या काळात आहे? वारं वाहण्याच्या अगोदरही पाणीच, लाट असतानाही पाणीच, लाट नसेल तेव्हाही. आणखीन पुढं, लाटेच्या उत्पत्तीपूर्वीही पाणीच, लाट असतानाही आणि लाट नष्ट झाली तेव्हाही. म्हणजे लाट कोणत्या काळात आहे? आता मी वाक्यात वापरलं म्हणून 3 काळात वापरलं. लाटेच्या उत्पत्ती, लाट आली ना उत्पत्तीच्या पूर्वी, लाट असताना, लाट गेली निघून, फक्त मधल्याच काळात आहे. आणि पाणी 3 काळात आहे. तसं देहाची उत्पत्ती नंतर देहाचा मृत्यू मधल्याच काळात आहे. देहाच्या उत्पत्तीपूर्वीसुद्धा आत्मतत्वच आहे आणि देहाच्या नाशानंतरसुद्धा अर्जुना आत्मतत्वच आहे. अर्थात तू आहे, मी आहे आणि या सगळ्या राजा लोकांच्या अंतःकरणात असणारं चैतन्य आहे. फक्त देह जातो आणि येतो. मग आता लाट निर्माण झाली म्हणून आनंदोत्सव करावा का लाट नष्ट झाली म्हणून आक्रंदन करावं, रडावं, आक्रोश करावा, काय करावं? नाही महाराज आम्ही रडतो आहे, लाट नष्ट झाली. रडून फायदा नाही. तुझ्या डोळ्यातले अश्रू लाटेची बरोबरी करू शकणार नाही, इतके ते कमी असते. मग लाटेचा आनंदोत्सवही नाही आणि लाटेचा शोकसुद्धा नाही. देखे विवेकी जे होती ते दोहिती हे न शोचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. ज्ञानोबा किंवा भगवान परमात्मा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देह कसे बदलतात, येतात जातात, याकरता उदाहरण आपल्या लौकिकातलं देतात. पुढच्या श्लोकामध्ये भगवद्गीतेमध्ये जे काही दृष्टांत आले ना त्यातला हा एक दृष्टांत आहे. दृष्टांत कमी आलेले आहे. ज्ञानोबारांचे मात्र रेलचेल आहे दृष्टांतामध्ये. का? ते आपल्यावर केलेली दया आहे ज्ञानोबारांची. काही साहित्यिक आहे ना लोक, ते म्हणतात ज्ञानोबांनी पाल्ला केला. बाळा हे तुला नंतर कळालं, अगोदर तुझ्यावरची दया बघून घे. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति. देहिनः अस्मिन् देहे यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति. पदच्छेद आहे. देहिनः यथा अस्मिन् देहे, देह अस्य अस्ति इति देही, ज्याचा देह आहे त्याला देही असं म्हणतात. देह म्हणजे शरीर, आणि शरीर ज्याचा आहे त्याला म्हणतात देही, जीवात्मा. त्याला अस्मिन देहे, या एकाच देहामध्ये ज्याप्रमाणे कौमारम बालपण,
यौवनम तारुण्य आणि शक्तिक्षण झाले की जरा म्हणजे वार्धक्य प्राप्त होतं की नाही. मग एका देहामध्ये 3 अवस्था येतात बघा. ज्याप्रमाणे एका देहामध्ये 3 अवस्था प्राप्त होतात तसं जीवात्म्याला अन्य देहांतराची पुन्हा प्राप्ती होते. बघा बरं, पूर्वपदामध्ये अवस्थांतराची प्राप्ती आहे आणि उत्तर पदामध्ये देहांतर प्राप्ती आहे. दृष्टांत यथा तथा देहांतर प्राप्ती. आणि जे धीर बुद्धिमान पुरुष असतात तत्र न मुह्यती, त्यामध्ये कोणत्याही प्रकारे मोहित होत नाही. मग एका देहामध्ये आपल्या अवस्था बदलतात की नाही. बालपण असेल तर ते बदलतं, ते जातं, तरुणपण येतं. बालपण गेलं आहे आणि तारुण्य आले कळतसुद्धा नाही. तारुण्यही जाताना वार्धक्य येतं, ते लक्षात येत नाही. बरं, माणसं म्हणतात अहो 2-4 वर्षापूर्वी तुम्ही लई चांगले दिसायचे, आता तर तुम्ही पार बदलले. हे तुला लक्षात आलं, त्याच्याने लक्षात आलं, ज्याला म्हटलंय त्याला. मग एका देहामध्ये जर आपल्याला अवस्थांतराची प्राप्ती जशी होते तसं आगामी जन्मामध्ये देहांतराची प्राप्ती होतच असते. शहाणी माणसं त्यामध्ये मोहित होत नाही, असा विचार श्लोकाचा. ज्ञानोबा त्यावर भाष्य करतात. ऐके शरीर तरी एक परिवैसा भेदे अनेक, हे प्रत्यक्षचित एक प्रमाण तू एत कौमारत्व दिसे. मग तारुण्णी ते भ्रंशे परिदेह चिन नाशे एकेकासवे, तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. ऐक बरं अर्जुना, शरीर तरी एक, वर्तमान काळातलं आपलं शरीर एक आहे. परिवयसा भेदे अनेक, पण वयाच्या भेदाचा विचार केला तर शरीर एक आहे. पण वयाचा निकष लावला की एक असतानाही शरीर अनेकत्वाला प्राप्त होतं. 5 वर्षापर्यंत बालक आहे, 5 ते 15 वर्षापर्यंत किशोरावस्था आहे, 16व्या वर्षापासून तारुण्य आहे, त्यानंतर पुन्हा वाढत वाढत जाते त्याची अवस्था प्रौढ अवस्था होते. नंतर तो आणखीन मोठा झाला की त्याला वार्धक्य जरा ह्या अवस्था प्राप्त होतात की नाही. या सगळ्या वयाच्या अवस्था आहे. वयसा भेदे अनेक, शरीर एक आहे आणि बदलतात वयाच्या भेदामुळे अनेक अवस्था. हे प्रत्यक्षचित एक प्रमाण तू प्रत्यक्ष प्रमाणाने पाहून घे, हा आपला अनुभव आहे. माणसं म्हणतात ना मी लहानपणी, बरं तू लहानपणी, पुढे आता मी तारुण्यामध्ये आहे आणि मी आता म्हातारपणात नातवांना खेळवत आहे. स्वतः मान्य करतो की नाही. हा लहानपणी, तारुण्यामध्ये, वार्धक्यामध्ये, असं माणसं इतक्या अभिमानाने सांगतात ना, मला लहानपणात काही कळत नव्हतं, मी तारुण्यात खूप कष्ट केले आणि आता वार्धक्यामध्ये काहीच करत नाही आता, असं म्हणतो की नाही व्यवहारामध्ये. हे प्रत्यक्षचित एक प्रमाण तू एत कौमारत्व दिशे, कुमार अवस्था दिसते आहे. मग तारुण्य प्राप्त झालं की ते भ्रंशे, तारुण्यावस्था प्राप्त झाली की कुमारावस्था नष्ट होते बघा. त्यानंतर वार्धक्य अवस्था प्राप्त झाली की तारुण्य नष्ट होतं. मग आता मनुष्याला तारुण्य प्राप्त झालं तर आनंद होतो का? आणि बालपण माझं निघून गेलं म्हणून रडतो का तो? रडत नाही बघा. किंवा वार्धक्य अवस्था प्राप्त झाली आणि आज माझं तारुण्य संपलं बघा, त्याचाही तो शोक करत नाही. हे सगळं बदलत आहे पण तो स्वीकारतो. परिदेह चिन नाशे एकेकासवे, एक असणाऱ्या वयाच्या भेदानुसार देह मात्र नष्ट होत नाही, देहात बदल होत जातो. बरं, जायते असते वर्धते विपरिणमते अपक्षीयते, शेवटी विनश्यती. देह फक्त एकदा नष्ट होतो, शेवटी मध्यंतरीच्या काळामध्ये त्याच्यात बदल होत जातात सगळे. असं म्हणतात विज्ञानामध्ये की 7 वर्षानंतर आपला देह पूर्ण बदलतो. म्हणजे आता माझ्या अंगात शरीरामध्ये ज्या पेशी आहेत ना, तर त्या पेशीमध्ये कायम बदल होतो. आताची असणारी एक ना एक पेशी पुढच्या 7 वर्षामध्ये राहणार नाही असं म्हणतात. हल्लीचं संशोधन आहे तसं वैज्ञानिक लोकांचं. पण जाऊ द्या, जो आपल्याला एक मनुष्य देह प्राप्त झाला तो मात्र अवस्थांच्या बद्दल काही बदलत नाही. हे जसं घडतं म्हणजे एका देहामध्ये 3 अवस्था येतात जातात, तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. तसं मूळ जे चैतन्य स्वरूप आहे, आत्मस्वरूप, त्याच्यावर शरीरांतरे अनेक प्रकारचे शरीरं उत्पन्न होतात, काही काळ राहतात, नंतर प्रारब्ध संपलं की निघून जातात. चैतन्य मात्र तसंच राहतं. ऐसे जाणे
ऐसे जाणे म्हणजे अपरोक्षत्वाने जाणे बरं. शरीरांतरे होती जाती पाही, सगळ्या शरीराला येतात जातात हे सगळं घडतं आणि चैतन्याच्या अधिष्ठानावर घडतं. चैतन्याच्या ठाई हे अधिष्ठान आहे आणि जे शरीरांतरे होती जाती हे आद्यस्थ आहे. आद्यस्थ पदार्थ उत्पन्न होतो, राहतो, निघून जातो. अधिष्ठान चैतन्य मात्र बदलत नाही आणि ते चैतन्य मी आहे ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. ते चैतन्य माझ्यापेक्षा कोणीतरी वेगळं असेल तर मग त्या चैतन्याला परोक्षत्वाने जाणून फायदा नाही. ज्या चैतन्याचं प्रतिपादन केलं आहे ते चैतन्य मीच आहे ऐसे आत्मत्वाने जाणे तया नाही व्यामोह दुःख. त्याला भ्रांतीजन्य असणारं दुःख भोगावं लागत नाही. भगवान परमात्मा चैतन्य म्हणतात, आत्मतत्व म्हणतात आणि या जेव्हा श्लोकांची समाप्ती होते की नाही तेव्हा त्या चैतन्याला मी असं म्हणतात. ते एकच ओळी पुढे येणार आहे, ते ओळी सांगून जातो म्हणजे लक्षात येईल. भगवान म्हणतात 51 क्रमांकाची पुढं ओवी येणार आहे. अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मक देखावा. सकळात्मक पाहणं म्हणजे आत्मत्वाने पाहणं. मग सहजे शोक आगवा हरेल तुझा. इथं चिंतन ते समाप्त होणार आहे बरं. अगोदर परब्रह्म सांगायचं आणि त्या परब्रह्माला आत्मत्वाने स्वीकारायचं. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. इथपर्यंत हा विचार आहे. आणखीन काही चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बाऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.